विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय सुंदर प्रार्थना सत्य शिवाहून सुंदर हे जी आपल्या इयत्ता 6वी वर्गामध्ये पहिली कविता म्हणून आपल्याला अभ्यासाला आहे ती आज आपण अभ्यासणार आहोत। जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली ही सुंदर अशी कविता गीतपुष्पांचा फुलोरा या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे। या प्रस्तुत कवितेतून सत्य, शिव, सुंदर, श्रम, प्रयत्न आणि यातून मिळणारं सुंदर यश, ज्ञानाची शिदोरी आणि ज्ञानाचं हे मंदिर म्हणजे शाळा याविषयी सुंदर संकल्पना स्पष्ट केलेली आहे। या कवितेचं पहिलं कडवं आपण ऐकूयात आणि त्यानंतर त्याचं सविस्तर वर्णन देखील आपण शिकूयात। ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर है, सत्य शिवाहून सुंदर है, सत्य शिवाहून सुंदर है। इथे मोलना दामाचे, मोती होतील घामाचे, सरस्वतीच्या प्रेमाचे प्रतीक रम्य शुभंकर है, सत्य शिवाहून सुंदर है, सत्य शिवाहून सुंदर है। ज्ञान, ज्ञान म्हणजेच माहिती, ज्ञान म्हणजे ईश्वराचा ठेवा आणि ज्ञान दिल्याने वाढणारी अशी ही गोष्ट जी कधीही चोरीला न जाणारी संपत्ती म्हणजे हे ज्ञान आहे। आणि म्हणून ज्ञान दिल्याने ज्ञान वाढत जाणार आहे। सर्वांना ज्ञान दिल्यानंतर सगळे जण ज्ञानी होणार आहेत। आणि ह्या ज्ञानाचं मंदिर आहे जी आपली शाळा आहे। शाळेमध्ये आल्यानंतर, या मंदिरात आल्यानंतर जे शिक्षक आहेत, जे गुरु आहेत ते आपल्याला ज्ञानाचा ठेवा देणार आहेत, शिकवण देणार आहेत आणि त्यातून आपण घडणार आहोत। आणि म्हणून प्रत्येकानं शाळेमध्ये आलं पाहिजे, या मंदिरामध्ये आलं पाहिजे। आणि सत्य शिवाहून सुंदर आहे, हे जे सत्य आहे, जे वास्तव आहे, जे खरं आहे, हे परमेश्वराच्या भक्तीपेक्षा देखील सुंदर आहे। आणि ह्या सरस्वतीच्या प्रेमाचं हे रम्य शुभंकर रूप आहे, हे म्हणजे शाळा आहे। इथे पैशाचं मोल नाही, इथं दामाचं मोल नाही, पण तुम्ही जर कष्ट केलं, तुम्ही जर प्रयत्न केले तर ते प्रयत्न ते तुमच्या यशाच्या रूपाने तुम्हाला फलदायी होणार आहेत आणि ह्या घामाचे आपल्या जणू काही मोती होणार आहेत असं जगदीश खेबुडकर यांना या कवितेतून सांगायचं आहे। पुढील घडूया, पुढील आपण काव्य वाचूया। चिरा चिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा, अज्ञानी तो पढवावा, थेंब आम्हीनच सागर है, सत्य शिवाहून सुंदर है, सत्य शिवाहून सुंदर है। शाळेची इमारत उभा राहत असताना किंवा प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व घडत असताना आणि त्याच्या कीर्तीचा कळस चढवत असताना एक एक दगड, एक एक चिरा घडवून, त्याला पढवून, त्याच्यावर टाकीचे घाव घालून त्याला आपल्याला तयार करायचं आहे। प्रत्येक अज्ञानाला ज्ञानाने आपल्याला उजळवायचं आहे आणि या सागरामधले आपण हे फक्त थेंब नाहीत तर आपल्याला सागर बनायचं आहे। अशा पद्धतीनं